22 नोव्हेंबरला गुलाबी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि गुलाबी हे नाव घेतल्यावरच जितकं सुंदर वाटतं, तितकीच सुंदर कास्ट या सिनेमाची आहे. आता आपल्यासोबत आहेत नवशक्तीला श्रुती मराठे आपल्यासोबत आहे, मृणाल कुलकर्णीताई आपल्यासोबत आहेत आणि दिग्दर्शक अभ्यंग आपल्यासोबत आहे. श्रुती, पहिलं मी तुझ्याकडे वळते, कारण जसं मी म्हटलं की मृणालताई आणि अश्विनीताई ह्या दोघींसोबत जी जी काय बॅटिंग केलेली आहे आणि ज्या एका छान प्रवासाला तुम्ही निघणार आहेत, सिनेमाचा हा प्रवास किती सुंदर होता. खूप मस्त होता. थोडक्यात म्हणजे आम्ही किती घाबरवलं तुला. नाही खूप मस्त होता. खूप कमी वेळा किंवा मला असं वाटतं नाहीच मला असं काहीतरी ह्या पद्धतीचं कॅरेक्टर करायला मिळालं आहे. जे अभ्यंगनी थँक्स टू अभ्यंग मला करता आलं आणि बिंदासपणे करता आलं. कारण तिचं कॅरेक्टरच असं की तिने 4 एक्स्ट्रा वाक्य जरी बोलली ना तरी ती तिच्या कॅरेक्टरमधली ती वाटतील. सो ती सुटका मला होती. आणि आमची खूप छान मैत्री झाली सेटवर मृणालताई आणि अश्विनीताई बरोबर. दोघी अशा खूप इंडिव्हिज्युअल मस्त मस्त पर्सनॅलिटीज आहेत आणि टेन्शन होतं की ते जेलिंग होईल का नाही होणार, पण फॉर्च्युनेटली झालं. कारण आमचा तो एक 6 दिवसाचा का 7 दिवसाचा जयपूरमधला जो पॅच होता ना, जिथे आम्ही तिघींनी एकत्र शूट केले स्पेशली, तो खूप इम्पॉर्टंट होता आमच्या मैत्रीसाठी, म्हणजे फिल्ममधल्या पण आणि इंडिव्हिज्युअल ऑफ स्क्रीनवाल्या पण. आणि आय मस्ट से की बिकॉज ऑफ फूड, शॉपिंग आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती मैत्री ओनली बिकॉज ऑफ शॉपिंग अँड फूड अँड शूटिंग, इट कम्स इन दॅट ऑर्डर. त्यामुळे ती मैत्री पटकन झाली. त्यामुळे तू लोकेशन चांगलं निवडलंस. कास्टिंग तर भन्नाट आहे. तिथे गेल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की मी जरा विचार करायला हवा होता लोकेशनचा, की आपण इथे येऊन आपण कुठेतरी दुसरीकडे शूट करायला हवं होतं. आणि त्यात आम्ही मार्केटमध्येच शूट करत होतो, त्यामुळे त्यांचं साधारण अशा नजरच असायची की काय कुठे काय दिसतंय वगैरे साधारणपणे. इथे कर ना शूट, हे चांगलं आहे. गाण्यामध्ये खूप मोंटाजेस आहेत जिथे आम्ही जनरल चालतोय, तिघी चालतोय, इंडिव्हिज्युअली चालतोय, तर कट झाल्यानंतर इकडे दुकानं मस्त आहे, इकडचं लक्षात ठेव दुकान आहे वगैरे, हे असं चालू असायचं की पॅकअप झाल्यानंतर आपल्याला इकडे यायचं आहे. मला असं वाटतं की अभ्यंग तुझं एक वेगळं BTS रिलीज करावं फिल्म नंतर. BTS 100%. कारण काय व्हायचं, ह्यांचं पॅकअप व्हायचं, आम्ही शूट करत असायचो, कारण एका वेळेला एक जणींचे पण सीन्स होते ना, सो दोघी जणी निघून जायच्या, मग त्या तिसरीला टेम्प्ट करतात की चल चल तू पण चल. मी म्हणायचो अरे शूटिंग करायचं ना आपल्याला. पण एक मला नमूद करायला पाहिजे आधी की रेकीच्या वेळेला जाऊन यांनी याची सगळी शॉपिंग केली होती आणि सगळ्यात जास्त शॉपिंग त्यांनीच केली असणार आहे. पण आज मी हे विचारेन की जसं आपण म्हणजे बॉलिवूडमध्ये आपण जास्त बघतो की मुलांच्या ट्रिपचे सिनेमे जास्त निघतात, मुलींच्या ट्रिपचे किंवा महिलांच्या ट्रिपचे सिनेमे आता मराठीत थोडे थोडे निघायला लागलेत, पण हीच कन्सेप्ट कशी डोक्यात आली, काय होतं यामागे, काय कारण होतं? व्हेरी ऑनेस्टली फिल्ममध्ये ट्रिप हा एक भाग आहे फक्त, पण फिल्म मैत्रीबद्दल आहे. आणि मला असं वाटतं की मुलींमध्ये ना स्पेशली जिगरी मैत्री फार कमी वेळेला दिसते, स्पेशली वेगळ्या वेगळ्या एज ग्रुप्सच्या. म्हणजे कॉलेजमधल्या मैत्रिणी आहेत आणि त्या माझ्या मैत्रिणी अजून राहिल्या आहेत, किंवा माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणी त्या राहिल्या आहेत, पण वेगळ्या वेगळ्या वॉक्स ऑफ लाईफमध्ये सापडलेल्या मैत्रिणी असं मुलींमध्ये फार कमी आढळतं, जे आय थिंक इज अ लिटल मोर कॉमन इन मेन. आणि मला असं वाटलं की मजा येईल असं काहीतरी जर आपण केलं तर, आणि ती छान एक स्टोरी सुचली. मग त्याला रंग येत गेले, मग त्याला गुलाबी रंग आला, आणि म्हणून मग म्हटलं की लेट्स ट्राय समथिंग न्यू. आणि छान फ्रेश वाटतं. आता 22 तारखेला आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना कळेल. व्हेरी ऑनेस्टली मी मृणालताईबरोबर बऱ्यापैकी काम केलं आहे, श्रुतीबरोबर काम केलं आहे, अनेक वर्ष पाहतो आहोत, मैत्री आहे तिघांचीही. आणि स्टोरी लिहिताना कुठेतरी सेकंड हाफच्या आसपास पोचताना मला चेहरे दिसायला सुरुवात झाली होती कॅरेक्टर्समध्ये, की हा रोल ही श्रुती आहे, ही मृणालताई आली तर मजा येईल, आणि ही अश्विनीताई असावी. अर्थात माझी अश्विनीताईशी ओळख पण नव्हती, सो ते एक आव्हान म्हणूया, कारण की ती इतकी सिनियर ॲक्ट्रेस आहे, ती बाहेर असते, प्रचंड प्रेम आपल्याला तिच्याबद्दल आहे, आदर आहे. कन्व्हिन्स व्हेरी ऑनेस्टली एकच होतं की स्टोरी घेऊन गेलो होतो, आणि त्या इंडियात आल्या होत्या त्यावेळेला, तर त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना पूर्ण नरेशन दिलं. शी लव्ड इट ॲब्सोल्युटली. आणि एक अख्खा दिवस आम्ही बसून त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या विषयांवरती बोलत होतो, आणि इमिजिएटली देर वॉज अ येस कमिंग फ्रॉम हर साईड. कारण अशा प्रकारची अश्विनी आपण कधी पाहिलेली नाही आहे, अशा प्रकारची मृणाल तर आपण कधीच पाहिलेली नाही आहे, आणि अशा प्रकारची श्रुती आय थिंक मराठी इंडस्ट्रीत कधी पाहिलेली नाही आहे कोणी, कुठलीच हिरोईन.
सो ती एक मजेदार गोष्ट आहे आणि आय थिंक दॅट मस्ट हॅव कन्व्हिन्स देम टू. त्यांना विचारायला पाहिजे की तुम्हाला काय करावं असं वाटलं. त्या कॅरेक्टरची मजा फार भन्नाट आहे. मी मृणालताईंकडे येते. मृणालताई, आम्ही खरंच असं तुम्हाला कधीच पाहिलं नाहीये. तुम्ही गोड आई आहात, तुम्ही आमच्या सगळ्यांची लाडकी सोनपरी आहात. वेगवेगळ्या रूपांमध्ये तुम्ही नक्कीच आम्हाला दिसताय, पण हे कॅरेक्टरच खूपच वेगळं आहे तुमच्या सगळ्याच भूमिकांपेक्षा. मी खूप एक्सायटेड होते जेव्हा ही भूमिका त्यांनी सांगितली की तू ह्यातली मधुरा असणार आहेस. तर मला फार मजा वाटली, कारण फार कमी दिग्दर्शक असे असतात की तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमची इमेज सोडून वेगळं काहीतरी करण्याची शक्यता असलेल्या कॅरेक्टरमध्ये बघतात. सो आय वॉज व्हेरी हॅपी. पण मी ती आणखी व्याकी करण्यासाठी मी प्रयत्न केले. मी त्याला म्हटलं, आता दिल्लीचेच वेगळी कॅरेक्टर, तर आपण थोडी आणखी मॅड करूया तिला. आणि म्हणून थोडी मला वाटत नाही आउट ऑफ कॅरेक्टर आहे की तुम्हाला ओ माय गॉड हे काय केलं आहे असं वाटणार नाही. पण शेड्स नक्की वाढवलेले आहेत. ते मला ॲड करावं असं वाटलं त्याच्यामध्ये, आणि ते सेटवर सुद्धा सुचत गेलं. म्हणजे एक सीन होता माझं आणि श्रुतीचं, सुरुवातीला बिलकुल पटत नाही, आणि माझं ठाम मत असं ट्रेलरमध्ये पण ते दिसतं की तुम्ही आजकालच्या मुली म्हणजे असं आणि तसं. तर एकदा सेटवर ते इतकं असं ठाम डोक्यात बसलं होतं की एकदा मी एअरपोर्टचा सिक्वेन्स करत होतो आणि त्याच्यामध्ये श्रुतीनी मँगो कलरचे कपडे घातले होते आणि तिची बॅग माझ्या पायावरनं जाते असा शॉट होता. तर मी इतकी त्याच्यात काय म्हणजे रममाण झाले त्या व्यक्तिरेखेत की मी तिला म्हटले, ए मँगो. तर एव्हरीबडी वॉज की हे काय. पण मला ते थोडंसं द्यावंसं वाटलं. त्यांनी मधुराची जर्नी आपल्याला जास्त दिसली की काही म्हणजे व्यक्तिरेखा असतात अशा की ज्या परिस्थितीमुळे कडवट झालेल्या असतात, की त्या तशा नसतात खरं तर, पण इतक्या जबाबदाऱ्या, इतके प्रॉब्लेम्स आयुष्यात येतात आणि मग ते उगीचच एक कडवटपणा येत जातो त्यांच्यात. आणि मग एका वेगळ्या वातावरणात गेलं, वेगळ्या दृष्टिकोनातनं स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलं की स्वतःचं स्वतःला परत भान येतं. त्याच्यामुळे शेवटी तुम्हाला मी दिसणारच आहे, पण सुरुवात अशी असणार आहे. त्या वेगळेपणातली मजा खूप आहे आणि इथे श्रुती तिच्याच कॅरेक्टरमध्ये शिरली आहे. ॲक्च्युली नाही शिरले, म्हणजे मला खूप बरं वाटलं जेव्हा अभ्यंगनी सांगितलं माझं कॅरेक्टर असं असं असणार आहे. कारण बरेच वेळा काय चेहरा बोलका आहे का इनोसन्स जास्त आहे माझ्या चेहऱ्यावर, त्यामुळे मला खूप असे सिमिलर कॅरेक्टर्स येतात ज्याच्यात खूप इनोसन्स असतो किंवा नाही खंत नाही आहे. पण मग जसं मृणालताई म्हणाले की आउट ऑफ द बॉक्स कॅरेक्टर्स खूप कमी येतात. सो आल्यानंतर असं एक हावरटपणा असतो ना की त्याच्यावर आपण जरा हात मारूया. तर तसं अभ्यंगनी जेव्हा नरेट केली स्टोरी तेव्हा झालं की मला असं वाटलं की दिस इज सो मी. म्हणजे इन रिअल लाईफ दिस इज सो मी, की पटकन एखादी गोष्ट पटत नाही तर त्याच्यावर काहीतरी बोलणारी, किंवा मैत्रीमध्ये सुद्धा एक वेगळं लेवल असतं. खूप असं हात राखून मैत्री नसते. मला नाही आवडलं तर मी सांगणार, त्याला नाही आवडलं तो मला सांगणार. सो हे बऱ्यापैकी कॅरेक्टर सिमिलर आहे. सो मजा आली मला करायला. आणि अर्थात तुम्ही सगळेच ट्रॅव्हलर आहात आणि सगळे बर्ड ट्रॅव्हलर आहात असंच म्हणेन मी, कारण इतक्या ठिकाणी तुम्ही छान छान फिरत असता आणि तेही तुम्हाला मनापासून आवडतं हे मला माहिती आहे इतक्या वर्षात हे सगळंच. तर श्रुती, मी हेच विचारेन की अर्थात प्रवास आपल्याला खूप काही दृष्टीने बदलतो असं नाही म्हणणार, पण काहीतरी नवीन सापडून जातो आपल्यातलं. असं काही कधी तुला जाणवलेलं, कधी आत्ता काय शेअर करावं असं वाटतं त्यातलं? मला नेहमी असं वाटतं, स्पेशली ट्रॅव्हल केल्यानंतर, की आपण ना आपल्या स्वतःच्या गोष्टींचा इतका बाऊ करून ठेवतो की ट्रॅव्हल केल्यानंतर असं वाटतं अरे वी आर जस्ट ड्रॉप इन सच अ बिग ओशन. तर इतक्या गोष्टी आजूबाजूला तुमच्या चालू असतात आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम असतात. सो स्वतःचा एवढा बाऊ करणं किंवा अरे बापरे माझ्याबरोबर काय होतं असं न करत एन्जॉय द प्रोसेस. त्याचं ते डील कसं करता येईल, त्यातनं मार्ग कसा काढता येईल, हे शांतपणे विचार करून गो विथ द फ्लो, आय थिंक इज वॉट ट्रॅव्हलिंग हॅज हेल्प्ड मी. मला वाटतं एव्हरी कंट्री, सिटी, स्टेट हॅज इट्स ओन ब्युटी. तर असं पर्टिक्युलर असं नाही आहे. पण दोन गोष्टी, मला थंडी आवडते आणि मला माउंटन्स आवडतात. सो ह्या कॉम्बिनेशनमधलं किंवा इंडिव्हिज्युअली जे काही असेल तर मला तिथे प्रवास करायला जास्त आवडतं. गो टू या. मला ना प्रवासात भेटणारी माणसं फार इंट्रिग करतात. म्हणजे मला गुलाबीतलं ते आणखी आवडलं. हो, नक्कीच सापडतात आणि ते लिहितानाही सापडतात आणि पोर्ट्रे करतानाही सापडतात. आता मी आजच चंडीगडहून आली आहे. हो, आणि ना ॲक्टर नेहमी असाच असतो ना, तो शोषून घेतो सगळं, लक्षात ठेवतो आणि कधीतरी ते बाहेर येतं.
तर मी आत्ता चंडीगडहून आले आणि चंडीगडला मला एक इतकं जबरदस्त कपल भेटलं की तो माणूस स्टेट बँकेत होता. मग तो म्हणाला की नाही, हे याच्यासाठी नाही मी जन्मलेलो, म्हणून त्यांनी ते सोडलं. आणखी 1-2 जॉब्स करून बघितले, आणखी एक व्यवसाय करून बघितला आणि नंतर तो नेचर ट्रेल्समध्ये आहे आता आणि तो लोकांना घेऊन जातो. वयाच्या 42व्या वर्षी त्याला हे कळलं आहे की मला हे बाकी काही नको आहे आणि हे सगळं आहे. सो यू कॅन स्टार्ट युअर लाईफ ॲट एनी पॉईंट. हे इतकं छान कळतं ना. म्हणजे हा एकच माणूस नाही, अशी अनेक माणसं आपल्याला भेटतात आणि अनेक वेळेला इन्स्पायर होतो आपण अशा भेटींमधनं. त्यामुळे मला तर हो, म्हणजे दरवेळेला ट्रिपला जायचं म्हणजे ते ठरलेले पटेल पॉईंट बघायचे आणि आपले तिथे सेल्फी काढायची, तर ते तेवढंच नसतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला मुळापासून बदलून टाकणारे सुद्धा अनुभव मिळू शकतात. सो आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू प्रवास आणि मला वाटतं प्रत्येक माणसानी जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रवास केला पाहिजे आणि आपल्या मनाची दारं ओपन ठेवली पाहिजेत. तर तुम्ही ते सगळं अनुभवू शकाल. म्हणजे मी फक्त जाईन, माझ्या गाडीतनं उतरीन, मी हे बघीन आणि मग परत गाडीत बसीन आणि परत जाईन, असं नाही. तो एक अनुभव करता आला पाहिजे तुम्हाला प्रवास हा. मला स्वतःला संपूर्ण जग जोपर्यंत पाहून होत नाही तोपर्यंत कसं ठरवणार फेवरेट डेस्टिनेशन. सो मी आत्ता नाही ठरवत आहे. हां, हो 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 हो, अर्थात आहे. म्हणजे असं जगाचा मॅप लावायचा आहे आणि कंट्री झाली की टिकमार्क आणि मग ते प्रत्येक कंट्री 10 वर्षांनी बदलते, म्हणून मग ते परत एकदा जायला लागेल असं ठरलं आहे. पण अगदी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांपासून पॅरिसपर्यंत, अमेरिका कमी पण युरोप जास्ती. एक फक्त किस्सा ॲड करते. जसं मृणाताईंनी सांगितलं ना, की ट्रॅव्हल करताना अशी वेगवेगळी पर्सनॅलिटीज जे तुम्हाला दिसतात, तर त्याच्यामध्येच एक ॲड करते, की एकदा मी प्रवास करत होते आणि आता सध्या काही काही स्मॉलर एअरपोर्ट्सवर चेक इनच्या आधी तुम्हाला बॅग स्कॅन करायला लागते. सो मी तिथे बसले होते आणि मी तुला लिटरली सांगते, इतके वेगवेगळे प्रकारची लोकं मला ती बॅग स्कॅनमध्ये दिसली. एक अंडर कॉन्फिडंट जी कदाचित पहिल्यांदा प्रवास करते, ते बॅग स्कॅन कसं करायचा. एक रेग्युलर ट्रॅव्हलर की फोनवर गप्पा मारत मारत बॅग स्कॅन करून निघून गेला. एक ओव्हर कॉन्फिडंट की मला सगळं माहिती, सगळ्या बॅगा त्याच्यामध्ये टाकल्या. सो इतकी वेगवेगळी लोक प्रवासामध्ये भेटतात. आणि अभ्यंग मला एक म्हण खूप आवडते आणि त्याच्यावरती मला वाटतं गुलाबी बेतलेला असावा की यू हॅव टू गेट लॉस्ट टू फाइंड युअर सेल्फ. म्हणजे हरवावं लागतं स्वतःला शोधण्यासाठी. आणि मी सोलो ट्रॅव्हलिंग खूप करतो, जगभरात करतो. मला खूप आवडतं. खूप लोकांना ते खूप आश्चर्यजनक वाटतं की कसं काय मी बोर होत नाही का एकटं फिरायला. पण यू हॅव टू लव्ह युअर ओन कंपनी, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आय ॲब्सल्युटली लव्ह माय ओन कंपनी. सो मला खूप आवडतं सोलो ट्रॅव्हलिंग करायला आणि म्हणजे टुरिस्टसारखं नाही तर ट्रॅव्हलरसारखं. तर त्याचा अभ्यास करून की तिथे काय खायला मिळतं. म्हणजे मला गंमत वाटते की पुष्कळ वेळेला मी असं पाहतो की फॉरेन ट्रिप्समध्ये लोक जातात आणि कांदे पोहे मिक्स घेऊन जातात बरोबर. म्हणजे मला असं असतं की नाही, छान आहेत, आपलेच आहेत ते कांदे पोहे, ते सुंदर, त्याचा अभिमानच आहे आपल्याला. पण तिकडची लोक जगतात, म्हणजे काहीतरी खात असतील आणि ते कदाचित चांगलंही असेल, तर चव तरी बघावी ना कशी वाटते ती. तर लोकल फूड ट्राय करणं मला प्रचंड आवडतं जिथे जिथे मी जाईन तिथलं. आणि अगदी बेसिकमधलं बेसिक, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला ना दम आलू खूप आवडतो. आणि दम आलूची गंमत अशी आहे की दम आलू इज अ काश्मीरी डिश बरोबर. आणि मी जेव्हा काश्मीरला गेलो होतो, मी अगदी असं ऑथेंटिक रेस्टॉरंट शोधून काढलं दम आलू खायचं आणि ते वेगळंच होतं काहीतरी. ते जे आलं ते काहीतरी वेगळंच होतं. आणि मग मी शेफला बोलवलं. मी म्हटलं की मी दम आलू सांगितलं होतं, हे काय आणलं आहेत तुम्ही. ते म्हणले तुम्ही कुठून आला आहेत. मी म्हणलं पुण्याहून. ते म्हणले की आपके यहाँ जो मिलता है वो दम आलू नहीं है, ये दम आलू है. त्यांनी सांगितलं की वो चायनीज खाणे जैसा आहे. चायनीज फूड इज नॉट वॉट यू गेट इन चायना. ते आपण त्याचं जे बनवलं आहे ते वेगळं आहे. सो जो खरा दम आलू असतो तो इतका वेगळा असतो. त्याच्यावरती म्हणजे ती दह्याची करी असते आणि त्याच्यावरती फक्त फोडणी असते आणि ते इतकं सुंदर लागतं. अर्थात आपलं जास्त छान लागतं पण तरी, कारण त्याच्यामध्ये सगळे मसाले असतात. पण या गोष्टी मला वाटतं फूड इज वॉट अट्रॅक्ट्स मी. व्हेजिटेरियन फूड ऑल्सो डेफिनेटली. आणि फेवरेट डेस्टिनेशन इज हँड्स डाऊन, इफ नोबडी इज एव्हर बीन, इट इज काश्मीर. मी काश्मीरला इतकेदा गेलो आहे, पण मी आत्ताही बहुतेक परत जाईन काही दिवसांनी. इट्स अ पेंटिंग.
म्हणजे तिथली माणसं, तिथलं खाणं पिणं, तिथली संस्कृती, त्यांचं वागणं, तिथलं म्युझिक, हवा, निसर्ग तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. पण पहिल्यांदा जो माणूस जातो तो चाटच पडतो, कारण प्रत्येक जागा एखाद्या पेंटिंगसारखी वाटते. मग असं वाटतं की हे खरं असूच कसं शकतं. आणि मी काश्मीर सगळ्या सीझन्समध्ये गेलेलो आहे. सो डेफिनेटली इट इज काश्मीर. हो, ती एक अजून एक मजेदार गोष्ट आहे, कारण की मी जेव्हा आता फॉर एक्झाम्पल मी मगाशी बघत होतो, ही माझी अंगठी काश्मीरला घेतली मी, तर त्याच्यावरती डिस्काउंट्स वगैरे मिळतात, कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही काश्मीरी आहात. मग मी हो म्हणतो. मग मी म्हणतो हो मी काश्मीरीच आहे, पण मी तिकडे राहतो. आणि मग त्यांना असं असतं की अच्छा अच्छा ठीक आहे ओके. जाता जाता फक्त सेटवरचा एक गुलाबी मोमेंट प्लीज. माझ्यासाठी ना गुलाबी मोमेंट्स खूप आहेत फिल्ममधले, पण एक विशेष करून मला अगदी आठवतो की जिथे आमच्या या तीन सौंदर्यवतींना ना मध्यरात्री हसण्याचे अटॅक्स येतात. याचा शोध हां हो हो की जे आम्हाला नव्याने सिद्ध झालं सेटवरती, की साधारण एक 12:30-1 किंवा अश्विनी तो 2-2:30 वाजता वगैरे पण रात्री, म्हणजे सिरियस सीन चालला आहे आणि अत्यंत पांचट जोक झालेला आहे काहीतरी आणि फुटलेले आहेत आणि एक दुसरीला फुटवते, दुसरी तिसरीला फुटवते आणि आम्ही बघतोय चाललंय काय. आणि लाइटिंग रेडी आहे, कॅमेरा इज ऑन मार्क, ॲक्टर्स आर ऑन मार्क आणि सगळे थांबलेत की काय चाललंय, कशावर हसतायत आणि फक्त खिदळतायत. सो दॅट इज द गुलाबी मूव्ही. नाही ही तर आहेच आमची गुलाबी मोमेंट, पण मला वाटतं राजस्थानमध्ये आम्ही भरपूर गुलाबी मोमेंट्स के हाँ, शहर गुलाबी था और मौसम गुलाबी था. ठंडी ज़बरदस्त ठंडी थी. और तिथे आम्ही सगळे रोज दालबाटी खायचो आणि वजनाची वगैरे काही कोणाला पडली नव्हती. तर त्या मला वाटतं ते सगळे दिवसभर गुलाबी दिवस फॉर अस. गुलाबी मोमेंट असं नाही, पण एक गंमत म्हणून नाही नाही प्रश्नाचं असं नाही. मला जयपूरवरनं आठवलं. तो कुठला मला नाव नाही आठवते. आपला तो जिथे आपण कॅफेमधलं शूट केलं समोर, तो कुठला होता? हवा महल. तर आम्ही जेव्हा एअरपोर्टवरनं आलो आणि पहिल्यांदा हवा महल जेव्हा क्रॉस केलं, तेव्हा मी डिसाईड केलं मी प्रत्येक वेळी जेव्हा हवा महल क्रॉस करू तेव्हा आपण मोजणार. आणि साधारण ट्रिप संपेपर्यंत एक काहीतरी 98 का 99 टाइम झालं होतं की आम्ही तो हवा महल क्रॉस केलं होतं. म्हटलं लोकांना प्रत्येक वेळेला श्रुती सांगायची हा हवा महल. आता हसू येणार नाही का, आणि मग हा म्हणतो की तुम्ही हसता म्हणून. प्रत्येक वेळेला आम्ही खूप सिरियस हा हवा महल. हे बरं हा हवा महल बरं का, बाय द वे हा हवा महल. सो असे खूप किस्से आहेत. खूप नक्कीच, म्हणजे आय एम शुअर की खूपच गुलाबी किस्से असतील आणि अर्थात सिनेमासाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.